चला फलंदाज सेफ आहे. इथून अगदी एक धाव कंप्लीट झाले. इथे एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना एक धाव मात्र इथून श्री गणेश सोबत असताना टीम हिरेबाडी संघाचा आता मात्र स्ट्रायकरवरती गणेश. इथून खऱ्या अर्थाने गणेश कष्टपेले खेळाडू हिरेबाडी संघाकडनं आपण पाहतोय. इथून तिसरा चेंडू फटका दर्जेदार चेंडू आउट ऑफ द फार. षटकार कमालीचा फटका फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय अगदी सीमा रेषेपार. दावा दाफुलका भरतीया. हो या वेळेस कमालीचा फटका अगदी सॉरी इथून पॉइंट आणि स्लिप क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी कमालीचा नो मॅन लॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून चौकार आले. इथून फटका फसलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक इथून चुका होणार नाहीयेत. फलंदाज गणेशच्या परिसंत गणेश back to the pavilion. easy. चला मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेंद्र मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळेल. अगदी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना केला जाते. अगदी गणेश सफारीचा अंत. इथून दाफलकेचा विचार केला तर 11 धावा दाफलक्या भरती आहेत. इथून पहिले षटक प्रगती पथावरती अजूनही आपण पाहतोय. अगदी महेंद्र स्ट्रायकर भरती पाहतोय. इथून हो इथून अगदी बॅटकेट इथून अगदी षटक क्रमांक पहिलं संपलं. इथून या पहिल्या षटकांचा दाफलकेचा विचार केला तर 11 धावा बनल्यात. इथून अजून हे उर्वरित 3 षटक शिल्लक आहेत. पाहावं लागेल 3 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील अजून. इथून खऱ्या अर्थाने विनंती करेन कुणेगाव संघाचा गणेश ठोंबरे कृपया आपण यायचं इकडे स्टेजवरती या. गणेश ठोंबरे इथून अगदी कमालीचा फटका. चेंडू आउट ऑफ द फार. इथून अगदी अमोच्या बाट मधला हा दर्जेदार षटकार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आपण पाहतोय. मनोज वरती हल्ला बोल केलाय.
एक सिंगल झाले कंप्लीट. जिथून एक सिंगल धाब्याच्या साह्याने दाखवले की एकूण 20 धाबा धावतील का भरती. अगदी समोरच्या दिशेला खोदून काढला चेंडूला. चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक. एक सिंगल झाले कंप्लीट. इथून अगदी एकच धाव एक धाब्याच्या साह्याने दाखवलं की 20 या धावसंख्या भरती आपण पाहतोय. करून काढलाय क्षेत्ररक्षक दूर भरती. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षक अडवणार. उचल फेक करणार. तत्पूर्वी मात्र इथे एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल धाब्याच्या साह्याने फलक 21 या धावसंख्या वरती आहे. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाज मनोज वरती पहिला चेंडू वरती मात्र हल्ला बोल केला होता. षटकाराच्या साह्याने तो चेंडू आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र फक्त सिंगल धाब दिली जाते सातत्याने. इथून अगदी पुन्हा एकदा चेंडू वन बाउंड सेक्युर पोचला. सीमा रेषा पार चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 25 धावा. कवठेवाडी संघ अगर जर तुम्ही जास्तचा वेळ घेतला तर नक्कीच तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची दक्षता असावी. हिरेवाडी वारावा प्रतिदिनी नाहीये. नक्कीच इथून त्याचे देखील 2 धाव पॅनलाइज केली जातील. याची दक्षता असू द्या. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती. योगेश षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती योगेशला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावल का भरती बनल्या गेल्यात. आता इथून खऱ्या अर्थाने 3रं षटक प्रगती पथावरती योगेशला आपण पाहतोय. अगदी राईट टर्म ऑफ द विकेटचा मारा पहिला चेंडू कशा प्रकारे खेळवला जाईल. चला गेम ऑन. पंच जास्तचा वेळ घेऊ नका. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. ओहो यावेळेस अगदी समोरच्या दिशेला अगदी फटका सजवायचा होता. इथून बॅटरने बॉलचा फारसा संपर्क होत नाहीये. फक्त एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगल धाब्याच्या साह्याने इथून 26 धाबा धावल का भरती. इथून पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला होता योगेशचा. इथून मात्र अगदी फर्स्ट अटेम्प्ट करत असताना चेंडू सुटला देखील होता. मात्र चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला. अगदी दोन्ही फलंदाजांमध्ये थोडासा ताळमेळ देखील पाहायला मिळाला. अगदी एकही धाव घेतली जात नाहीये. अगदी स्थिर. इथून खऱ्या अर्थाने 3रं षटक प्रगती पथावरती आहे. आता इथून फटके येणं गरजेचं आहे. तो फटका फासलाय. सिंधू खाली क्षेत्ररक्षक चुका इथून होणार नाहीयेत. फलंदाज अमोलच्या पारीसंत अमोल पाठ
षटकार डीसी. अगदी सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि गेल्या गेल्या आपले इरादे स्पष्ट करीत असताना हा इथून चांगला चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस अजून एकदा दर्जेदार फटका. सिंड आउट ऑफ द फाल. षटकार. तुम्ही अगदी टीम कवटेवाडी संघ फायनलाइज केले जाईल याची दक्षता असू द्या. अगदी प्रत्येक षटकानंतर जर तुम्ही टीम मीटिंग घेत असाल तर अगदी पॅनलाइज सामोरे जावं लागेल याची देखील दक्षता घ्या. लास्ट कॉल असेल तुम्हाला, यापुढे तुम्हाला कॉल केला जाणार नाही. अगदी पॅनलाइज केले जाईल याची दक्षता देखील घ्यायची. इथून अगदी पंच योगेश शेंडे यांच्यासाठी देखील पारितोषिक आले. जर डान्स केला तर भरत कांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 38 धाबा इथून करा. षटक क्रमांक 3 संपले. 38 बनल्यात. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्रला पाहतोय. राऊंड मध्ये विकेटचा मारा. अगदी इथून पाहावं लागेल. शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक म्हटलं तर अगदी हरणामारीचं षटक म्हणून त्याची ओळख आहे आणि ते षटक इथं प्रगती पथावरती. स्ट्राईक अँड फलंदाज महेंद्र टू महेंद्र. अगदी महेंद्र फलंदाजी ट्रॅक वरती आणि इथून गोलंदाजी ट्रॅक वरती देखील महेंद्र. म्हणजे 2 महेंद्रामध्ये असलेलं आहे अगदी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव झाला एकदम अगदी गोलंदाज महेंद्रने. फलंदाज महेंद्रला हा चेंडू निर्धाव टाकलाय. इथून अगदी ऐबाद सेल साठी देखील चान्स आहे. ऐबाद सेल जर पकडला तर तुम्हाला वामनदादा हिंदोळे यांच्याकडनं एक ग्लास ज्यूस फ्री असेल. ऐबा कॅच साठी मात्र हा ज्यूस फ्री आहे. हो 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 आता ऐबा कॅच घ्यायला खरी चान्स आहे. तवर बसलं आणि मग इथून लावलेली माया फायद्याची नाही राहिली. इथून अगदी 2 चेंडू निर्धाव आले. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. इथून फटका फसलाय. चेंडूवरती योगेश चुका इथून होणार नाही. फलंदाज महेंद्रच्या पारीचा अंत. महेंद्र पाठवत होता गावडे इझी. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश उर्फ पिंकू. इथून अगदी विचार केला तर बॅटर निलेश उर्फ पिंकू. आता मात्र इथून पिंकूला करावी लागेल टिंकू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ हो फटका कमालीचा. क्षेत्ररक्षक आहे. इथून चुका होणार नाही. फलंदाज निलेश उर्फ पिंकू बॅक टू द पवेलियन डीसी.
गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिले जेव्हा संपेल तेव्हा त्या 2 धाबा ऍड केल्या जातील कवठेवाडी संघाच्या खात्यावरती. चला लगेचच मैदानाच्या बाहेर यायचं टीम कवठेवाडी. जास्तीचा वेळ घेता आपण. नक्कीच इथून अगदी पंचांवरती देखील इथं पारितोषिक लाभलं जात आहे 45 बिन. आणि इथून अगदी योगेश शेंडे डान्स केला तर भरत कांबडी साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. डान्स केला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. हेच नक्की सॉरी 45 बनलेत 46चं टार्गेट आहे. इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि त्याच्या साथीनं नरेश. चला जेके बॉयज चांबळवाडी संघ पहिला चेंडू वाईट आला. इथून अगदी स्क्वेअरच्या मार्याने त्या खातं खोललं जाते टीम कवठेवाडी संघाचं. इथून कधी चुका आणि चुका इथून वारंवार चुका केल्या जातात. टीम हिरेवाडी संघाकडनं आपण पाहतोय अगदी चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. अगदी 2 शतक चुकून हा चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. इथून अगदी एकदा पुन्हा एकदा स्क्वेअर मारा बंतर दाबेच्या साहाय्याने धाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 6 धाबा धाफलका भर दिया. चेंडूला खेळून काढले दुर्वाती क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक अगदी दोन्हीमध्ये रेस लागली जाते. कमालीचं क्षेत्ररक्षण अगदी शेवटच्या मुवमेंटला अगदी आपल्या संघासाठी 2 धाबा वाचवले जातात. अगदी कमालीचा एफर्ट होता या क्षेत्ररक्षकाचा. या 2 धाब्याच्या सहाय्याने धावले पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 8 धाबा धावल का भरती.
हो यावेळेस कमालीचा चेंडू इथून पुन्हा एकदा दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती सिंगल कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जात नाही फक्त एक सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावफलक 9 या धावसंख्येवरती आता इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक रोटेट केली जाते आता मात्र स्ट्राईक एंडवरती नरेश उर्फ मामा ज्याच्या नावाने मात्र आपण बॅट यस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॅट पुरवायचे लगेच जा इथून फटका फसला होता क्षेत्ररक्षक प्रकाश चेंडूवरती एक सिंगल झाली कंप्लीट इथून कमालीचं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव इथून अगदी एक धावेच्या साहाय्याने एक धावफलक पुढे सरसावत असताना अगदी दुहेरी अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय 10 धावा धावफलकावरती फटका फसलाय चेंडूवरती क्षेत्ररक्षक अगदी चुका होणार नाही निलेशने पकडलाय झेल संपवलाय फलंदाज योगेश साखील योगेश बॅक टू द पवेलियन टीसी जातो ना नाईट मारले नाईटला जातो नाईट येते हो यावेळेस कमालीचा चेंडू अगदी खोदून काढलाय सिंगल कंप्लीट झाले न्यू बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता आणि इथून षटक क्रमांक पहिला संपलाय धावफलकाचा विचार केला तर 11 या धावसंख्येवरती इथून अगदी 11 बनल्या होत्या इथून 2 धाबा ऍड केल्या जातात कवठेवाडी संघाच्या खात्यावरती इथून 13 बनल्यात इथून अगदी 46 टार्गेट आहे 13 धावा धावफलकावरती अगदी 11 बनल्या होत्या 2 धाबा ऍड केल्यात इथून 13 बनल्यात आता इथून करायला गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गणेश अगदी 18 चेंडू अजूनही शिल्लक आहे इथून अगदी बनवायचे तर 33 म्हणजे येणारे 18 चेंडू 33 ची गरज आहे इथून कमालीचा फटका अगदी समालोचन कक्षाला सलामी देत जाण असणार हा षटकार डीजे इथून अगदी मनोजच्या बाद म्हणजे दर्जेदार फटका इथून पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेत असताना मनोज हा यावेळेस फटका दर्जेदार शतकरक्षक तिथे तैनात एक सिंगल झाली कंप्लीट इथून फक्त एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक 20 या धावसंख्येवरती इथून पुन्हा एकदा अगदी कमालीचा फटका दूरवरून क्षेत्ररक्षक गणेश चेंडूवरती अगदी 2 धाबा वाचवल्या जातात इथून गणेशच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 22 या धावसंख्येवरती
यस निर्धाव चेंडूची सांगता अगदी इथून गणेश हा इथून पुन्हा एकदा फटका दर्जेदार आहे सिंधू आउट ऑफ द पार इथून नरेशचा बॅट मिळाला षटकार षटकाराच्या सहाने दफलकाचा विचार केला तर दफलक 28 धावा दफलका भरती अगदी कमालीचे फटके इथून खऱ्या अर्थाने 18 चेंडूमध्ये 33 बनवायच्या होत्या आडवा बॅटने चेंडूला खेळून काढले दूरवती क्षेत्ररक्षक अगदी चेंडूने क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवले जाते आणि इथून एकच धाव एक धावेच्या साहाय्याने दफलक 29 धावा दफलका भरते दोन षटक क्रमांक दुसरं संपलंय 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय दफलकाचा विचार केला तर 29 धावा बनल्यात इथून खऱ्या अर्थाने आता येणारे 12 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज 12 वरती 17 बनवायच्या कशा प्रकारे बनवले जातील बारा चेंडू आणि 17ची गरज आहे आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज विशाल अगदी छोटा गोलंदाजी ट्रॅक वरती विशालला पाहतो पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि इथून अगदी सुका गरज नव्हती खऱ्या अर्थाने हिट करण्याची सिंगल कंप्लीट झाली होती अगदी इथून एक चुरटी दाबे केले गेले यशस्वी होत असताना दोन्ही फलंदाज या 2 धाब्याच्या साहाय्याने दाफल पुढे सरसावत असताना 30 धाबा दाफल का भरते 31 धाबा दाफल का भरते पुन्हा एकदा फटका दर्जेदार एक सिंगल कंप्लीट झाली आणि एकच धाव एक धावेच्या साहाय्याने दफलक 32 धाबा दफलका भरतीय आता इथून खऱ्या अर्थाने येणारे 9 चेंडूने विजयासाठी 17 धाब्याची गरज अजूनही 14 धाब्याची गरज हो 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 यावेळेस डाऊन द ग्राउंडचा फटका सिंधू आउट ऑफ द फार मनोजच्या बाजूला हा दर्जेदार षटकार आठ चेंडू आणि इथून विजयासाठी 8 धाब्यांची गरज आहे आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता अगदी छोटा गोलंदाज विचार केला तर कमालीची गोलंदाजी राहिली त्याच्या माध्यमातून आपण पाहतो विशाल हा गोलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील इथून पुन्हा एकदा सिंधू थांबत नाही सिंधू जाणार सीमा रेषा पार अजून एक दर्जेदार षटकार गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन आपण पाहतोय व्यक्ती पहिले सांगी कुठे 4थं षटक घेऊन येत असताना सचिन इथून फटका चांगला आहे इथून खराब क्षेत्ररक्षण इथून चेंडू जाणार आउट ऑफ द पार सबकार आला या सबकाराच्या साहाय्याने इथून कवटेवाडी संघ विजय होते विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं गोडसं कौतुक चला टीम जीके बॉयज संघाचा कर्णधार
चला टीम मालेगाव संघाचा कर्णधार आणि टीम भक्ताची वाडी संघाचा कर्णधार या टीम मालेगाव संघाचा कर्णधार आणि टीम भक्ताचीवाडी संघाचा कर्णधार या लगेचच नाणेफेकीसाठी